मुंबई गोवा महामार्गावर टँकरमधून गॅस गळती झाली आहे। रायगडच्या खारपाडा इथं एलपीजी टँकरमधून गॅस गळती होती आहे। अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। मुंबई गोवा हायवेवरची वाहतूक पळसपा मार्गे वळवण्यात आली। टँकरवर पाण्याचा मारा करण्याचं काम सध्या सुरू आहे। अधिक माहिती घेऊयात, आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मोहन जाधव आहेत। मोहन, एलपीजी जो टँकर होता तो गोव्याकडे जात असताना खारपाडा जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या शेजारी एक हॉटेल आहे, त्या हॉटेलला तो ड्रायव्हर चहा पिण्यासाठी थांबला आणि त्या पार्किंग मध्ये रिव्हर्स टाकताना तो अपघात झालेला आहे आणि तो एलपीजी गॅस लीक झाल्यानंतर पहाटे 4 वाजल्यापासून ते गॅस जो आहे अग्निशमन गाड्या ज्या आहेत त्या सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून विझवत आहेत। आतापर्यंत 15 ते 16 अग्निशमन दलाच्या गाड्या त्या ठिकाणी पोहोचल्या आहेत आणि हे जे परिसरातले 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरती जे गावं असतील, जे हॉटेल असतील, त्या ठिकाणी सगळ्यांना हलवण्यात आलेलं आहे। वीज खंडित केलेला आहे आणि ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। 10 ते 12 किलोमीटर अंतरावर जी ट्रॅफिक आहे, जी ट्रॅफिक जी पर्यंत थांबवण्यात आलेला आहे, तो गोव्याकडे एक्सप्रेसने हलवण्यात आलेला आहे। अगदी मोहन, या सगळ्याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। आज राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव आहे। जिजाऊंच्या जन्मस्थानी बुलढाण्यातल्या सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी जिजाऊ जन्मस्थळ सोहळ्याला भेट देण्यासाठी आणि जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या संख्येनं शिवभक्त तिथे दाखल झालेले आहेत। त्यानंतर राज्यभरातील वारकरी राजवाडा ते जिजाऊ सृष्टी अशी वारकरी दिंडी सुद्धा काढण्यात येणार आहे। मृदंग वाजे वाजे मधुर विना, ताळ वाजे मृदंग वाजे वाजे मधुर विना, ताळ वाजे मृदंग वाजे वाजे मधुर विना, ताळ वाजे मृदंग वाजे वाजे मधुर विना, जिजाऊची दिंडी चालली